नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. तर मी आहे सध्या जेंटिंग हायलँड्सला आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या हॉटेलचा रूम मी तुम्हाला दाखवेन. तर आपण आता माझ्या हॉटेलच्या रूमची टूर करूया. आम्ही आहोत 22 फ्लोअरला, रूम नंबर 3. चला तर मग आतमध्ये एंटर करूया आणि पाहूया आमच्या हॉटेलचा रूम. हा आहे आमचा रूम आणि दरवाजाच्या बाजूलाच ओपन केल्यावर वॉशरूम आहे. ही ते समोर मिरर दिलाय मोठा आणि त्याच्या समोर आम्हाला किचन प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आमच्या रूम मध्ये, एल टाइप किचन. आणि तिथे वॉश बेसिन पण आहे आणि खाली फ्रीज पण आहे, छोटा अवन आहे रूम मध्ये. हे आमचे बेड आहेत. आमचा 2 बेड रूम आहे. इथं कबड दिलंय, छोटं टीव्ही आहे आणि ही आहे आमची बाल्कनी रूमची. आणि जेंटिंग हायलँड्स मध्ये असल्यामुळे इथे खूप थंडी आहे, टेम्परेचर एकदम कोल्ड आहे इथलं. समोर गॅलरीतून तुम्हाला दिसतच असेल किती धुकं पडलेलं आहे ते बघा. समोरचं पण काही दिसत नाही आणि एवढी थंड हवा सुटलेली आहे ना, खूप थंड हवा आहे. आणि आता सकाळचे 8:30 झालेले आहेत तरी एवढं धुकं आहे. तर आता आमचा ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे. तर चला तर बघूया आपण आता आमच्या ब्रेकफास्ट मध्ये काय आहे ते. हा काउंटर पूर्ण सलाड आणि फ्रुट्सचा आहे, तुम्ही बघू शकताय. ते पण पूर्ण बर्फात ठेवलेले आहेत, एकदम थंड. आणि इकडे ग्रीन सलाड आहे आणि खाली कर्ड वगैरे सगळे दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते पूर्ण त्यांच्या मलेशियन डिश आहेत सगळ्या. आणि इकडे ब्रेकफास्टला हे लोक आपण जसं लंचला जेवतो, डिनरला लंचला, तसंच राईस वगैरे सगळं खातात ब्रेकफास्टला सकाळ सकाळ अर्ली मॉर्निंग. इथे नूडल्स आणि सूपचं काउंटर आहे आणि कुठल्या तरी प्रकारचं इथे नूडल्स बनतंय. मला पण माहिती नाही कुठली डिश आहे. हे मोमोज आहे तिथे, कलरफुल मोमोज. मोमोज है, चिकन टमाटो. सुबह सुबह कौन खाएगा? नगेट्स. आणि इथं बेकरी काउंटर आहे. इथे वेफल्स दिलेले आहेत आणि त्या वेफल्सचे सॉसेस आहेत इथे. आणि ब्रेड आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे टोस्ट आणि पाव दिलेले आहेत, बेक केलेले. केक आहेत आणि हे डोनट्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचं काय काय सगळं दिलेलं आहे इकडे स्वीट मध्ये. आता आम्ही लवकर लवकर ब्रेकफास्ट करून घेतो कारण आम्हाला त्याच्यानंतर चेकआउट पण करायचंय. मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर आम्ही 10 वाजता खाली आलो आणि आमचं चेकआउट झालंय ह्या हॉटेलमधून. आणि आता आम्ही निघालेलो आहे जेंटिंग हायलँड्स मधून कोलालंपूरला जायला. तर आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहे कोलालंपूर मध्ये केएल टॉवर पाहायला. आणि त्यानंतर आमचं दुपारचं लंच होईल आणि लंच नंतर आमचं दुपारी 3 वाजता कोलालंपूर मध्ये हॉटेलमध्ये चेकिंग असेल कोलालंपूरच्या. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी 4 वाजता जाणार आहे शॉपिंगला. तर बघूया आजचा दिवस आमचा कसा आहे ते. कैसा घुमाना है? ये ऐसा है। अरे वो तो आगे का चालू हो गया। हाँ ऐसा। आगे से उधर से मैं फिर बैठना पड़ेगा मुझे लगता है। तुम आ जा इधर। आ जा हां इधर से ले ले। हेलो हेलो हाय हाय तब से आने देना हीरो। ఎంత ఎంత స్టోరేజ్ ఇలా. अरे धीरे 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 प्रेम जीवन में
कितने का ये? प्रेम दिखाना, तेरे भी कोई देखना मांगता है। Hey, how are you? GoPro मध्ये पीछे कोई नहीं। अपना गाइड नहीं तेरा मोबाइल दिखा ये देखो मैंने लाया है ये वाला थैंक यू उधर 1 घंटे से समोर जे विंडोतून दिसतंय ते आमचं हॉटेल आहे, आपण बघू शकताय. आणि तिकडून आम्ही आता खाली आलोय. ये देखिए ये नीचे देख मस्त है. मस्त मजा आता ज्यादा भी शूटिंग करती हूँ ना. हॉटेल वगैरे सगळे वरती आहेत आणि डक खाली आलेत, आपण बघू शकताय समोर. आणि हे सकाळचं 10चं क्लायमेट आहे इथलं. 10 वाजून गेलेत आता. आता आम्ही कोलालंपूर मध्ये पोहोचलोय आणि कोलालंपूर मध्ये पोहोचायला आम्हाला 2 तास लागले, कारण इकडे ट्रॅफिक वगैरे हा प्रकार नाहीये आपल्या इंडियासारखा. त्यामुळे रस्ते मोकळे असल्यामुळे आम्ही टायमाच्या अगोदरच पोहोचलोय. आणि आता इथे बघू शकताय समोर जो आपल्याला दिसतात जे टोकेरी 2 टावर दिसतात आहे ते इथले ट्विन्स टावर आहेत. मलेशिया मधले खूप फेमस आहेत ते आम्ही बघायला जाणार आहे उद्या. जेंटिंग हायलँड्स मलेशियाचं हिल स्टेशन असल्यामुळे तिथे आपण बघितलं पूर्ण ग्रीनरी होती आणि तिथे पूर्ण थंडी चालू आहे, कोल्ड टेम्परेचर आहे पूर्ण आणि पाऊस पण आहे थोडा थोडा. आणि आता आपण कोलालंपूरला आलेलो आहे, पण इथे बघितलं इथे बिलकुल पाऊस पण नाहीये, थंडी नाहीये आणि कडक ऊन पडलेलं आहे आणि इथं ग्रीनरी पण नाहीये जास्त. आणि जेंटिंग हायलँड्सला पूर्ण एरिया जो होता तो पूर्ण ग्रीनरीचा होता, पूर्ण जंगलचा एरिया होता. आता आम्ही अगदी 5च मिनिटात केएल टावरच्या जवळ पोहोचणार आहे. ट्विन्स टावरच्या पुढे गेलं की तिथे केएल टावर आहे. कोलालंपूर हे मलेशियाची राजधानी आहे आणि ती पूर्णतः डेव्हलप झालेली आहे. आपण बघू शकताय पूर्ण सगळीकडे मोठे मोठे टॉवर्स वगैरे आहेत, ऑफिसेस आहेत. आणि ह्या कोलालंपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कम्युनिटीज पण राहतात. इंडियन कम्युनिटी आहे, मलाय कम्युनिटी आहे, चायनीज कम्युनिटी आहे. पण जो मलेशिया आहे हा मेन कंट्री ही इस्लामिक कंट्री आहे. इथे इस्लामिक आणि मलाय हे 2 कम्युनिटीचे पब्लिक जास्त राहतात लोक. आता आम्ही केएल टावरच्या जवळ पोहोचलेलो आहे. हा जो समोर दिसतोय उंच हा केएल टावर आहे आणि आता त्याच्या मेन गेट मधून आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. केएल टावर. Okay, our Kuala Lumpur Tower completed 1996. They built using German technology. Okay, currently this is 7th tallest telecommunication tower in the world. Main purpose is telecommunication and broadcasting. Same time they have observation deck, they have a revolving restaurant, they have sky deck, sky box. But our package is for observation deck.
ओके Okay, so still you have 360 view of Kuala Lumpur. आम्ही आता केएल टॉवरच्या पार्किंग मध्ये आलेलो आहे आणि केएल टॉवर मध्ये आम्ही वरती ऑब्झर्वेशन डेकला जाणार आहोत. तर केएल टॉवर आणि ऑब्झर्वेशन डेक ह्याचा जो व्हिडिओ असेल हा मी पुढच्या व्लॉग मध्ये टाकेन. तर माझा पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा जो केएल टॉवरचा ऑब्झर्वेशन डेकचा व्हिडिओ असेल तो नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.